नमस्कार. आपण ऐकतोय नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः. आपला अध्याय चालला आहे 27वा. विक्रम आणि भर्तरी यांचे विवाह. विक्रमचा विवाह. अवंती नगरात पुढे काय घडलं? भर्तरी आणि विक्रम चौकीवर जकात वसुलीचे काम करीत असत. भर्तरी विक्रमाबरोबर त्याच्या घरी जेवायला आणि राहायला असे. त्यांचं नातं भावाचं आहे असं सर्वांना वाटायचं. त्यावेळी अवंती येथे शुभशिक विक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. राजवाड्यात तो राजा एकदा आपली कन्या सुमेधावती हिला आपल्या जवळच्या सिंहासनावर बसवून प्रधान सुमंत याच्याशी गप्पा गोष्टी करत होता. राजा म्हणाला, प्रधानजी, राजकन्या सुमेधा उपवर झाली आहे. हिच्याकरता पराक्रमी, देखणा, तरुण नवरा शोधायला वा. राजकन्या लज्जित होऊन आपल्या महालात निघून गेली. तेव्हा प्रधान सुमंत म्हणाला, आपल्या परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माळ देऊयात. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला आपण जावई करून घेऊयात. प्रजेलाही ही गोष्ट पसंत पडेल. राजालाही ती कल्पना पटली. दुसऱ्या दिवशी दवंडी पिटली गेली. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राजाधिराज शुभविक्रम आपली कन्या सुमेधावती देणार आहे हो. सर्व नगरी उत्साहित झाली होती. नाना प्रकारे शृंगारलेला प्रचंड गजराज मुख्य मार्गावरून वाजत गाजत निघाला. त्याच्या सोंडेत एक सुंदर पुष्पमालाही होती. सर्वजण उत्सुकतेने पाहत होते. कित्येक होतकरू, सुंदर, पराक्रमी, तरुण मुद्दाम गजराजाच्या समोर येत होते. राणीवशात सुमेधावतीच्या मनात मोठीच खळबळ उडाली होती. उत्कंठा आणि भीती. हो, हत्ती कोणाच्या गळ्यात माळ घालील याचं काय नेम हो. तिकडे हत्ती अगदी वेशीपर्यंत केला तरी त्याला कोणीही भाग्यवान पुरुष काही दिसला नाही. तो जकात चौकीजवळ आला तेव्हा मात्र थबकला. हत्ती सोंड वर करून जकात चौकीकडे पाहायला लागला. मग काय, हत्तीच्या मागून राजा स्वतः येत होता. त्यांनी सर्व सेवकांना खाली उतरण्यास सांगितलं. हत्ती तसाच उभा राहिला. भर्तरी उतरला आणि त्याच्या मागून विक्रमही उतरला. लगेच हत्ती पुढे सरकला. त्याने सोंड खाली करून विक्रमाच्या गळ्यात माळ घातली आणि पुन्हा उंच सोंड उभारून एक चित्कार केला. सर्वत्र जय जयकार झाला. विक्रम तर भांबावूनच गेला. भर्तरीने त्याला प्रेमाने मिठी मारली. राजा आणि प्रधान तसंच इतर मंत्री विक्रमाभोवती जमा झाले. राजाकडे पाहता पाहता विक्रमाने पटकन खाली वाकून त्याला नमस्कार केला. राजाने त्याला वर उठवलं आणि त्याचं नाव विचारलं. तो म्हणाला, विक्रम, वा, माझंच नाव आहे. एकीकडे वाद्यांचे गजर सुरू होते. विक्रमाचे सर्व सहकारी आनंदित झाले होते. मोठ्या समारंभाने विक्रमाला राजमंडपात नेण्यात आलं. तिकडे भर्तरी धावतच घरी गेला. त्याने विक्रमाच्या आईला आणि वृद्ध झालेल्या कमठाला हा सगळा प्रकार सांगितला. आता आपल्याला राजवाड्यात जावं लागणार हे असं ओळखून त्या बिचाऱ्या कुंभाराने जरा बऱ्यापैकी असलेले कपडे घातले. राजाने जेव्हा विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा तो कुंभाराकडे राहतो एवढं कळलं. त्याला हे काही उचित वाटेना. अधिक चौकशी करावी म्हणून प्रधानाने कमठाला बोलावणं पाठवलं. सभेतले लोक तर कुंभाराच्या पोराने नशीब काढलं. हत्तीची माळ भलत्याच्याच गळ्यात पडली. आता राजा काय करतोय ते पाहूया असे अनेक विचार आपापसात बोलून दाखवायला लागले. कमठाला बोलवण्याआधी प्रधानाने विक्रमाच्या सहकाऱ्यांना विचारून घेतलं होतं. पण तो खरोखरच कुंभार जातीचा आहे की नाही हे त्यांना सांगता काही आलं नाही. कमठ राजमंडपात आला तेव्हा सर्वजण बोलतच होते. त्याला पाहताच मात्र सभेत शांतता पसरली. राजाने विचारलं तेव्हा कमठाने सांगितलं, महाराज, विक्रम माझा मुलगा नाही आहे. सत्यवती ही सत्यवर्मा महाराजांची कन्या आहे. मथुरेची राजकन्या आहे. तीच त्याची आई आहे. म्हणजे विक्रम राजघराण्यातलाच आहे? होय. सत्यवतीला मी माझी मुलगी मानली आहे. कारण असं की सुरोचन गंधर्व आणि सत्यवती यांचा विवाह होण्यास मीच निमित्त झालो आहे. त्याचं असं झालं महाराज, या सभेत हे सर्व सांगत न बसता असं म्हणून क्षणभर कुंभार थांबला. आज चला आपण निवांतपणे बोलू. राजाने प्रधानाला खुणावलं. कमठाने त्या सज्जन कुंभाराने राजाला सगळं काही स्पष्ट सांगितलं. तेव्हा प्रजाजन आता काही संशय घेणार नाहीत हे समजून राजाला हर्ष झाला. विक्रमालाच जावई करून घ्यायचं आता त्यांनी जाहीर करून टाकलं. कमठासह शुभ विक्रम आणि त्याचा सुमंत प्रधान
मथुराधिपती सत्यवर्मा यांच्याकडे गेले. कमठ पुढे गेला. राजाला एकांतात गाठून आणि सत्यवतीची खुशाली सांगून त्याने म्हटलं, महाराज, विक्रम हा सुरोचन गंधर्वाचा पुत्र खरा, पण त्याला माझ्या घरी वाढवल्यामुळे कुंभारच समजतात. अवंतीचे राजे आणि त्यांचे प्रधान आले आहेत. ते मुद्दाम चौकशी करायला आलेले आहेत, कारण राजा आपली मुलगी त्याला देणार आहे. राजाने कमठाकडून सर्व माहिती विचारून घेतली. तेवढ्यात शुभविक्रम आल्याची वर्दी आली. दोन्ही भूपतींनी प्रेमाने आणि मानाने एकमेकांची भेट घेतली, नजराने स्वीकारले. मग सत्यवती ही आपली मुलगी आणि विक्रम हा आपलाच नातू आहे. सुरोचन गंधर्व हा त्याचा पिता आहे, हे सर्व त्याने शुभविक्रमला सांगितलं. त्यावेळी पूर्णपणे संशय फिटला. राजा अवंतीला परत निघाला. सत्यवर्माही अवंतीला आला. त्या दोघांनी सत्यवतीची भेट घेतली तेव्हा सर्वांनाच फार आनंद झाला. मथुरा नगरीचं राज्य सत्यवर्माने विक्रमाला दिलं. विक्रमाला राज्याभिषेक झाला. सुमेधावतीचा त्याच्याशी विवाह झाला. भर्तरीला विक्रम विसरला नाही. त्याने भर्तरीला युवराजपद दिलं. मथुरा आणि अवंती या दोन्ही पुण्यनगरींवर विक्रम आता राज्य करू लागला. भर्तरीचा विवाह. त्यानंतर काही दिवसांनी सुमंत प्रधानाला वाटलं, विक्रमाचा भाऊ की मित्र भर्तरी मोठा गुणी आणि तरुण आहे. युवराजपदही त्याला मिळालेलं आहे. त्याला आता आपली स्वतःची मुलगी पिंगला ही द्यावी आणि आपला जावई करून घ्यावा. ही गोष्ट त्यांनी शुभविक्रम आणि विक्रम यांच्याजवळ काढली. त्याआधी पिंगलेची संमतीही त्यांनी घेतली होती. हा बेत सर्वांनाच पसंत पडला. पण भर्तरीची जात तरी कोणती हा प्रश्न उद्भवला. त्यावेळी भर्तरीला प्रधानाने आणि शुभविक्रमाने सर्व बेत सांगून विचारलं, भर्तरी, आता सांग, तुझे मातापिता कोण आहेत? भर्तरी म्हणाला, मला जयसिंग आणि रेणुका या भाट दाम्पत्यांनी लहानाचं मोठं केलं, पण माझा जन्म गुहेमध्ये भर्तरी पात्रात झालेला आहे. मी कोणत्याही स्त्रीचा पुत्र नाही. माझा पिता मात्र सूर्य अर्थातच मित्र वरुण हाच आहे. त्याचं बोलणं ऐकून प्रधान चकितच झाला. त्याचा काही विश्वासच बसेना. ही आपली जात नाही, माहिती नसल्यामुळे काहीतरीच सांगतोय असं त्याला वाटलं. भर्तरी पुढे म्हणाला, अगदी बालपणी मला हरिणींनी वाढवलं. मला पशुपक्ष्यांची भाषा येते. जयसिंह आणि रेणुका यांचा वाटेत चोरांनी घात केला. त्यानंतर वंजारी व्यापाऱ्यांबरोबर मी राहिलो. विक्रम मला घेऊन आला आणि मला भाऊ मानायला लागला. आपली जन्मकथा खरी आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी भर्तरी प्रासादाच्या अंगणात उभा राहिला. त्याने आवाहन केलं, हे मित्रावरुणा, मी खरोखरच आपल्या वीर्यापासून जन्मलेला असेल तर सुमंत प्रधानाला दर्शन देऊन खरं काय ते सांगा. तो हात जोडून डोळे मिटून ध्यान करीत तसाच उभा राहिला. सूर्याला आपल्या पुत्राची हाक ऐकू आली. तो अंतराळापर्यंत खाली उतरला. त्याने सौम्य रूपाने प्रधानाला दर्शन दिलं. तो दिसू लागता सुखदायक वारे वाहू लागले. प्रधानाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याला सूर्याचं प्रत्यक्ष मनुष्य रूपात दर्शन घडलं होतं. सुमंता, गंभीर मधुर शब्दात सूर्य बोलायला लागला, भर्तरी हा द्रुमिल नारायण ऋषीच आहे. त्याचा देह मीच माझ्या अंशापासून उत्पन्न केलेला आहे. या बाबतीत शंका घेऊ नकोस. प्रधान धीराचा माणूस होता. तो वंदन करून म्हणाला, मी माझी कन्या पिंगला तुमच्या पुत्राला देत आहे. लग्न सोहळ्याला स्वतः येऊन कन्यादान स्वीकारलं तर लोकांच्या कुशंका उरणार नाहीत. छे सुमंता, पृथ्वीवर मी आलो तर माझी दाहकता कोणाला सहन होणार नाही. सुरोचन गंधर्वाला लग्नासाठी नक्की पाठवीन. विवाह होताना देवतांकडून पुष्पवृष्टी देखील करवीन. त्यामुळे संग्रवांची शंका फिटेल. प्रधानाचं समाधान करून सूर्य अंतर्धान पावला. पिंगलेचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला. सुरोचन गंधर्व सीमांत पूजनापासूनच आला. सोहळा 5 दिवस चालला होता. मंगलाष्टक म्हणताना आकाशातून पुष्पवृष्टी झाली. गंधर्व सत्यवतीला भेटला तेव्हा तिचा आनंद काय वर्णावा. भर्तरी आणि विक्रम हे दिव्य देहधारी महात्मे आहेत याचा प्रत्यय येऊन मथुरा आणि अवंती राज्यातील सर्व प्रजाजनांना आनंदाचं तर उधाणच आलं होतं. गंधर्व सुरोचन अवंती नगरीत चांगला महिनाभर राहून मग स्वस्थानी गेला. भर्तरीला पिंगलेशिवाय चैन पडत नसे. तोही क्षणभर दृष्टीआड झाला तरी ती बेचैन होत असे. राज्यकारभार करायच्या आधी भर्तरी पिंगलेच्या सुंदर मुखाचं अवलोकन करी. त्यांची प्रीती ही एक अलौकिक गोष्टच होती. पण भर्तरीच्या अवतार कार्याला या मायामोहानेच मोठा व्यत्यय येत होता. सूर्यदेव याच गोष्टीचा विचार करू लागला.
भर्तरी एकदा अरण्यात शिकारीसाठी गेला असताना त्याला पाहून सूर्य मनाशी म्हणू लागला, माझा एक पुत्र अगस्ती आणि हा दुसरा भर्तरी. अगस्ती कुठे आणि हा कुठे? त्यांनी साधना केली, तत्परतेने स्वतःचं खरं हित करून घेतलं. पण भर्तरी मात्र विलासात गुंतला गेला आहे, कर्तव्य पार विसरला आहे. त्यांनी आपलं कल्याण करून घ्यावं यासाठी काय उपाय करावा? सूर्याने दत्तात्रेयांची भेट घेण्याचं ठरवलं. तो सौम्य रूप धारण करून पृथ्वीवर उतरला आणि दत्तात्रेयांना त्याने आपली चिंता सांगितली. दत्तात्रेय म्हणाले, मित्रा, तू चिंता करू नकोस, मी पाहत आहेच आहे. योग्य वेळ येताच त्या भर्तरीला त्याच्या कल्याणाचाच काय, जगाचं कल्याण करण्याचाही मार्ग दाखवीन. त्याची कीर्ती उदंड होईल, अक्षय होईल. भविष्याप्रमाणे सर्व काही घडून येईल. पण स्मरण करून दिलंस हे फार चांगलं. तुला पण मुलाची काळजी वाटते हे उत्तमच आहे. आता सूर्य निश्चिंत झाला. पृथ्वीवरील सौम्य रूप अंतर्धान पावलं. दत्तात्रेय सूक्ष्म दृष्टीने पाहू लागले. अरण्यात भर्तरी आणि त्याचे सैन्य उन्हातानात हिंडून तहानेने फारच व्याकुळ झाले होते. भर्तरी पाण्याचा शोध घेत घेत फिरत होता, पण व्यर्थ. सैनिकांना तर त्राणच उरलं नव्हतं. दत्तात्रेयांनी एक मायावी सरोवर त्याच्यापासून जवळच निर्माण केलं. ते पाहताच भर्तरी धावत धावत काठाजवळ गेला. तो पाणी पिणार इतक्यात दत्तात्रेयांनी ओरडून त्याला थांबवलं. थांब, तू पाण्याला शिवू नकोस. तू कोण आहेस? तुझं नाव काय आहे? तुझे आईबाप कोण आहेत? आणि तुझे गुरु कोण आहेत? मी गुरु केला नाही. मी भर्तरी सूर्यपुत्र आहे. गुरु केला नाहीस मग पाणी पिऊ नकोस. तू अपवित्र आहेस. प्यायलो तर सरोवर आठेल. मी तुझं भस्म करून टाकेन. हे तुझं सैन्य पाण्याशिवाय तडफडून मरेल. महाराज, दया करा. असे निष्ठुर होऊ नका. मला तुम्हीच अनुग्रह द्या. वा रे वा, माझा अनुग्रह काय वाटेवर पडलाय? शंकर आणि ब्रह्मदेवसुद्धा माझ्या अनुग्रहासाठी वाट पाहतात. म्हणे तुम्हीच अनुग्रह द्या. स्वामी, असं असेल तर तुम्हीच माझ्यावर दया करा. मला तहानेने मारू नका. कृपा करून मला पाणी पिऊ द्या. 12 वर्ष तप कर, मग देईन. दत्तांनी बजावलं. 12 वर्ष? अहो, माझा तर आत्ताच प्राण जात आहे. मग भर्तरी, तू आत्ता असा संकल्प सोड की 12 वर्ष तप करीन आणि मग अनुग्रह घेईन. मग संसारात पुन्हा लक्ष घालणारच नाही. स्वामी, असं कसं होईल? मला तर अजून पुत्र पण झाला नाही. संसाराची कर्तव्य अजून मी काहीच केली नाही आहेत. ऋणातून पितृऋणातून मोकळा झालो तरच मी संन्यास घेणार ना. स्वामी, मला फार तहान लागली आहे. मी 12 वर्ष फक्त संसार करीन. गया, श्राद्ध, पुत्रप्राप्ती आणि त्यांचा विवाह एवढीच कार्य झाली पाहिजेत. दत्तांनी त्यांना बरं म्हटलं. तसा संकल्प कर माझ्यासमोर, असंही म्हटलं. भर्तरींनी त्यांना नमस्कार केला, संकल्प केला. मग त्याला जवळ बोलावून दत्तांनी त्याला गुरुमंत्र कानात सांगितला. पिण्यासाठी पाणी दिलं. मस्तकावर वरदहस्त ठेवला. आपण अत्रिपुत्र दत्त आहोत असं सांगितलं आणि लगेच सरोवरासकट स्वतः गुप्त झाले. अरे, ही काय माया आहे? भर्तरी चकित झाला. स्वामी, स्वामी, धावा. माझं सैन्य तहानेने फारच व्याकुळ झालं आहे हो. असा धावा त्यांनी सुरू केला. तेव्हा दत्तांनी भोगावती नदीचं उदक आणि कामधेनूपासून अन्न अशी व्यवस्था करून सर्व सैन्याचे प्राण वाचवले. सर्वजण तृप्त झाले. राजा भर्तरी नगरात परत आला. दत्त अंतर्धान पावले. 12 वर्ष, फक्त 12 वर्ष आणि त्यानंतर संन्यास. भर्तरीच्या मनात दृढ निश्चय उत्पन्न झाला. इथे आपला अध्याय समाप्त होत आहे. आपण या अध्यायाची फलश्रुती ऐकूयात. या अध्यायाच्या पठणाने हरवलेली वस्तू आणि नष्ट झालेला अधिकार पुन्हा मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.